नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं मंथन प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच. तर त्यामधील आपली तिसरी प्रश्नपत्रिका सुरू आहे बघा. मराठी गणित विभाग मी काल याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी या विभागाचं स्पष्टीकरण. त्याआधी स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी असेच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे नवनवीन व्हिडिओ तयार करेन ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर बघू. 41 वा प्रश्न आहे बघा. विभाग तिसरा, सराव संच तिसरा आहे, म्हणजेच प्रश्नपत्रिका क्रमांक 3 मधील इंग्रजी विषय. 41 प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणत्या वाक्यात उद्गार चिन्ह वापरले आहे? उद्गार चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क म्हणतो त्याला आपण. ओ अ ब्लू बटरफ्लाय, इथं एक चिन्ह आहे बघा. व्हॉट आर यू डुईंग, इथे एक चिन्ह आहे. आय एम अ स्लीपिंग, इथं चिन्ह आहे, इथं चिन्ह आहे. म्हणजे ABC 3 वाक्य दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला उद्गार चिन्ह कुठे दिसले ते तुम्हाला मराठीत विचारलं आहे म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला उद्गार चिन्ह म्हणजे हे देखील माहीत पाहिजे की त्याला इंग्रजीत एक्सक्लेमेशन चिन्ह मार्क्स असे म्हणतात. तर उद्गारवाचक चिन्ह आपल्याला पहिल्या वाक्यात दिसतं म्हणून ओन्ली A हा 3 नंबरचा ऑप्शन आहे ते आपलं बरोबर येणार आहे. 42 बघा. खालील अक्षरापासून एका महिन्याचे नाव तयार होते, त्या महिन्याचा पर्याय योग्य पर्याय शोधा म्हटले. इथं ही अक्षरे दिलेली आहेत बघा. इथं दिलेलं आपण इथं तयार करत बसण्यापेक्षा याच्यात तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यानुसार कोणतं योग्य अक्षर तयार होणार हे समजेल तुम्हाला. तर इथं बघा 3 नंबरचं ऑप्शन आहे MARCH. महिन्याचे नाव म्हटले ना, मार्च हा महिन्याचं नाव आपल्याला योग्य मिळालेलं आहे बघा. इथं MARCH ह्यापासून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 43 आहे. चित्र व त्या चित्राचे नाव यांची अयोग्य जोडी पर्यायातून शोधा म्हटले. पहिला आहे बघा, बॉटल दिसते, स्पेलिंग पण बरोबर आहे बॉटल. बॅग दिसते, बॅगचं स्पेलिंग देखील बरोबर आहे. इथं आहे सायकल, पण दिले तिथं कार. आणि चौथा आहे बुक, बुकचं चित्र पण आहे आणि बुकचं स्पेलिंग देखील योग्य दिलेलं आहे. म्हणजे आपलं चुकीचा अयोग्य पर्याय कोणता आहे? 3 नंबरचा. 44 आहे बघा. शेजारील आकृतीतील शब्द वाचा. म्हणजे कोणते? इथं बघा दिलेलं आहे टॉल, हॉट अँड गुड दिलेलं आहे. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जो शब्द येतो तो आपल्याला काढायचा आहे. तर ही 3 काय आहेत बघा, त्या शब्दाशी संबंधित विशेषण दर्शवणारा शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी शोधा. ही तिन्ही विशेषण आहेत, म्हणजे टॉल म्हणजे उंच, गरम आणि चांगला, ही आपली झालीत विशेषण. याच्याशी संबंधित कोणता येणार बघा, कोल्ड म्हणजे थंड. टी, चहा, अजय आणि फाय ही तिन्ही ऑप्शन आपले चुकीचे आहेत, म्हणजे ही विशेषण नाहीच आहेत. आपलं पहिलं ऑप्शन आहे तर कोल्ड म्हणजे थंड हे विशेषण आहे. 45 बघा. खालीलपैकी व्हेजिटेबल असणारा पर्याय शोधा म्हटले. व्हेजिटेबल असणारा, व्हेजिटेबल म्हणजेच काय? भाज्या. पायनॅपल हे फ्रूट झालं, कॅबेज भाजी झाली, मँगो फ्रूट झालं, बनाना फ्रूट झालं. म्हणजे व्हेजिटेबल असणारा पर्याय आपला दुसरा आहे, कॅबेज मीन्स कोबी. 46 बघा. खालील प्रश्नात रिकाम्या जागी असणारा योग्य शब्द पर्यायातून शोधा म्हटले. आय एम अ डॅश डॅश, आय कॅन रन फास्ट बट आय कॅन नॉट फ्लाय. इथं तुम्हाला मराठीत अर्थ दिलेला आहे. मी डॅश डॅश आहे, मी जोरात पळतो परंतु मी उडत नाही. कोण असं आहे? बफेलो म्हणजे म्हैस, म्हैस जोरात पळते, पळू शकते पण उडू शकत नाही. जोरात म्हणजे एवढी फास्ट पळू शकत नाही. पॅरॉट उडू शकतो. हॉर्स जोरात पळू शकतो आणि उडत मात्र नाही. टॉर्टॉईज मीन्स कासव, कासव हा देखील आपला पर्याय येणार नाही. हॉर्स आपला येऊ शकतो कारण तो जोरात पळतो आणि तो उडत नाही. 47 बघा. या सोबतचे चित्र पहा, त्या चित्राच्या नावाशी यमक जोडणारा शब्द पर्यायातून शोधा. चित्राच्या नावाशी यमक जोडणारा म्हटले. चित्राचं नाव पण दिलेलं आहे बघा या ऑप्शनमध्ये, म्हणून चित्राचं नाव लिहायचं नाही. या चित्राच्या नावाशी यमक जोडणारा शब्द. यमक म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी येणारे जे शब्द आहेत ते दुसऱ्या शब्दाच्या शेवटी देखील आले पाहिजेत. तर फॅन, सन, शाईन अँड गन. आपलं चित्र आहे सन, सनला कोणतं येणार? गन येणार, GUN. समजलं? 48 बघा. लायन या प्राण्याच्या पिल्लाचे नाव पर्यायातून शोधा म्हटले. लायन या प्राण्याच्या पिल्लाचे नाव. लायन म्हणजे सिंह, सिंहाच्या पिल्लाचे नाव इंग्रजीत काय आहे तर कब, कब मीन्स छावा. कोल्ट मीन्स वासरू, किड मीन्स पिल्लू आणि पपी मीन्स कुत्र्याची पिल्ल्याला आपण पपी म्हणतो. मग आपलं उत्तर काय येणार आहे? सिंहाचा छावा म्हणजे कब येणार आहे. 49 बघा. शब्दकोशातील क्रमानुसार खालीलपैकी
कोणता शब्द शेवटच्या क्रमांकावर येईल? तर पहिला शब्द आहे बघा बर्ड, दुसरा आहे बॅट, तिसरा आहे बॉल आणि चौथा आहे बॅग. तर मी इथं शब्द लिहून घेतलेत बघा. आता शब्द कोशातील क्रमानुसार म्हटले. क्रमानुसार म्हणजे आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो? तर आपल्याला इथं एका ओळीनं म्हणजेच ABCD याप्रमाणे आपल्याला त्याचा क्रम ओळखायचा आहे. तर पहिला बघू आपण. पहिल्या अक्षरानुसार डायरेक्ट जायचं आहे आपल्याला. बी 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 बी. चारही प्रश्नामध्ये चारही शब्दामध्ये आपला पहिला अक्षर बी आलेलं आहे. म्हणजे आपण दुसऱ्या शब्दाचा विचार करायचा आहे. जर पहिलेच अक्षर जर वेगवेगळे असतील तर ते आपल्याला ABCD प्रमाणे निवडता येतील. तर दुसऱ्यामध्ये बघा इथं आय आहे, इथं ए आहे, इथं ए आहे, इथं आहे. म्हणजे ह्या पहिला तिन्हीचा विचार करायचा, कारण तिन्ही शब्दामध्ये ए आलेले आहे हे दुसऱ्या क्रमांकावर. मग आता ह्याच्यातलं पहिला कोणता शब्द येणार बघू. इथं पण ए. आता या तिन्ही शब्दामध्ये ए आलेलं आहे. म्हणजे आपल्याला आता परत ह्या तिन्ही शब्दामध्ये तिसरा शब्द शोधूया. तिसऱ्या शब्दामध्ये बघा इथं टी आहे, इथं यल आहे, इथं जी आहे. म्हणजे इथं वरती लिहिते बघा मी टी. आता ह्या तिन्ही शब्दामध्ये पहिला ABCD प्रमाणे कोणता येणार? तर 1 नंबरला जी येणार, 2 नंबरला यल येणार आणि 3 नंबरला टी येणार. म्हणजे ABCD प्रमाणे म्हणते मी. आणि ह्याच्यानंतर राहतो तो हा वर्ड. ह्याच्यामध्ये काय दुसऱ्या तिसऱ्या शब्दाचा काही विचार करायची गरज नाही. आपल्याला 1 2 3 मिळाले म्हणजे हा नक्कीच चौथा नंबरचा असणार आहे. तर आपल्याला काय विचारलं होतं? शेवटच्या क्रमांकावर कोणता आहे? शेवटचा क्रमांक कोणता आला आहे विद्यार्थ्यांना? आपला बर्ड हा आला आहे. कुठं आहे बघा? 2 नंबरचा आहे तो ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 50वा प्रश्न आहे. सोबतच्या आकाराचे नाव पर्यायातून शोधा म्हटले. आकार दिला आहे ट्रिअँगल म्हणजे त्रिकोण, स्क्वेअर म्हणजे चौरस जो आपलं उत्तर आहे. 3 नंबर सर्कल आहे आणि स्टार आहे. सर्कल मीन्स वर्तुळ, स्टार मीन्स स्टार आकार. तर 50च्या उत्तराचं आपलं ऑप्शन असणार आहे 2 नंबर. पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता बघा. विभाग दुसरा आहे. त्यामधील पुढचे प्रश्न आपण पाहणार आहोत. 51वा प्रश्न आहे बघा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध, तसंच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणारा संबंध आपण इथून काढायचा आहे. 51 बघा. फुले गुच्छ तर लाकूड काढ. म्हणजे समुदर्शक शब्द आहे. फुलांचा गुच्छ असतो तर लाकडांचा काय असते? मोळी असते. 4 नंबर ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 52वा बघा. ABDE असे शब्द दिलेत. दुसऱ्या सर्कलमध्ये क्रम तोच आहे ABD, पण फक्त इथं स्मॉल अक्षरं लिहिलेले आहेत. तसंच इथं बघा HMGF लिहिले. म्हणजे इथले अक्षर आपले काय असणार आहेत? क्रम हाच असणार आहे, फक्त स्मॉल लिपीतील अक्षरे लिहायचे आहेत आपल्याला. तर इथं काय येणार बघा? कोणता ऑप्शन आहे बघा? स्मॉल लिपीतील HMGF दुसराच ऑप्शन आहे बघा, तो आपण बरोबर देणार आहे. 53 बघा. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 11व्या क्रमांकावर येणारे अक्षर कोणते? या अक्षरमालिका इथं आपल्याला दिलेली असते बघा. याच्यामध्ये आपल्याला डावीकडून, आपली डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू असते, डावीकडून 11व्या क्रमांकावर. म्हणजे हे 5-5चे गट असतात. हे 5, हे 5, 10 आणि हा 11व्या क्रमांकाचा के हे अक्षर आलेले आहे, जो ऑप्शन क्रमांक 4मध्ये दिसतो. 54वा प्रश्न आहे. सन 2018 यावर्षी नाताळ हा सण मंगळवारी होता, तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल किंवा होता? तर 2018 यावर्षी नाताळ हा सण म्हणलं आहे. नाताळ सण आपल्याला प्रत्येक सणांच्या तारखा पाठ असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. बघा नाताळ हा सण केव्हा असतो? 25 डिसेंबरला असतो. केव्हा? 25 डिसेंबर. लक्षात ठेवा. पण 25 डिसेंबर नंतर आपल्याला 31 तारखेचा वार काढायचा आहे. मग 25 नंतर 31 तारीख केव्हा येते? तर ती येते 6 दिवसाने. म्हणजेच काय पुढचा वार काढायचा म्हणून आपण पुढच्या 25 डिसेंबर दिवशी आपल्याला मंगळवार दिलेला आहे. तर मंगळवारपासून आपण पुढे 6 दिवस वार मोजला. तर बघा मोजते मी. मंगळवारनंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. आपला वार 6 दिवसाचा म्हणजेच 31 तारखेचा वार कोणता आलेला आहे? सोमवार आलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक पहिला आपण बरोबर द्यायचा आहे. 55 बघा. तुम्ही जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गेला असता खालीलपैकी तुमची कृती कोणती योग्य ठरेल? म्हणजे विज्ञान प्रदर्शन गेल्यानं आपण काय करतो बघा? मित्रांसोबत दंगामस्ती कराल, ही अयोग्य कृती आहे. प्रदर्शनातील उपकरणाची मोडतोड करेल, ही देखील अयोग्य आहे. उपकरणाची भीती वाटेल म्हणून एक जागी बसून राहील, असं नाही करायचं. शेवटी चौथा बघा. प्रदर्शनातील उपकरणाचे निरीक्षण करून माहिती घेईल. म्हणजेच काय? ही आपली योग्य कृती असणार आहे. आपण विज्ञान प्रदर्शन पाहायला गेल्यानंतर तेथील उपकरणाचे निरीक्षण करून माहिती घेणार आहोत. समजलं ना?
चला 56 आणि 57साठी बघा. 56वा प्रश्न आहे, गटातनं बसणारे पद ओळखायचे आहे. कोकरू, करडू, रेडकू आणि बछडा. चारही तुम्ही बघितला तर तुम्ही कन्फ्युजन व्हाल की चारही तुम्हाला पिल्लूदर्शक शब्द दिसत आहेत, पण ह्यातलं निवडायचा कोणता. तर बघा पहिला त्यांचे म्हणजेच पिल्लूदर्शक त्यांचे पहिला बघू. कोकरू कोणाचं असतं? मेंढीचे कोकरू, शेळीचे करडू, म्हैशीचे रेडकू. हे तिन्ही ऑप्शन मी तुम्हाला वाचून दाखवले. त्याप्रमाणे बघितला तर मेंढी, शेळी आणि म्हैस ही आपली झाली पाळीव प्राणी आणि वाघाचा बछडा असतो. वाघ हा जंगली प्राणी झाला आणि हे पाळीव प्राणी झाले, म्हणून आपल्याला गटातनं बसणारा बछडा येणार. 57 बघा. 22, 77, 44 आणि 88. सगळ्या 11च्या टेबलमधल्या संख्या आहेत, म्हणून कुठलं लिहायचं यात देखील कन्फ्युजन व्हायचं नाही. तर बघा इथे समसंख्यांचा समसंबंध दिसतो बघा. म्हणजेच ही 2, 4, 8 ह्या तिन्ही संख्यांमध्ये समसंख्या आहे म्हणून, आणि 77 ही विषम संख्या येते म्हणून 77 हा ऑप्शन आपला गटात बसत नाही. 58वा प्रश्न आहे बघा. खालील संख्या मालिकेत एकक स्थानी विषम अंक येणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? या संख्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला फक्त विषम अंक असणाऱ्या संख्या मोजायच्या आहेत. म्हणजे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणते अंक असतील ते विषम संख्या असणार. मी डायरेक्ट मोजते बघा. 21 एक असणार, 35 एक असणार, 57 देखील असणार, 61 असणार, 11 असणार आणि 99 असणार. म्हणजे एकूण माझ्या 6 संख्या झाल्या बघा. 21, 35, 7, 61, 11 आणि 99. म्हणजे या सगळ्या अंकांच्या ठिकाणी एकक स्थानी आपल्याला विषम संख्या दिसत आहेत, म्हणून 6 संख्या म्हणजे पहिलाच ऑप्शन येतो आपला बरोबर येणार आहे. 59 बघा. एका सांकेतिक भाषेत कागद हा शब्द त्रिकोण, चौरस, सर्कल असा लिहितात, तर कावळा हा शब्द असा लिहितात. म्हणजे हे सांकेतिक भाषा वाचता येत नाही, ही आकृती लक्षात ठेवायची. आवळा हा शब्द असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत एका तुरट पदार्थाचे नाव कसे लिहाल? तर इथं शब्द दिलेला नाही आहे, मग कसं लिहायचं? तर आपल्या सुरुवातीला उत्तर काय काढावं लागेल विद्यार्थ्यांनो? तुरट पदार्थाचे नाव. म्हणजे एक तुरट पदार्थ कोणता? तर आवळा. अनेक असतात तुरट पदार्थ, पण या सांकेतिक भाषेशी संबंधित आहेत का याचा विचार करून तो पदार्थ आपण शोधायचा आहे. तर आवळा मी शोधला बघा. इथं आवळा होतो का बघायचं. आवळा म्हणजे ह्या सांकेतिक भाषेत आपला हा शब्द येतो आणि यानुसार आपल्याला सांकेतिक भाषा निवडायला सोपं जाणार आहे. तर आसाठी कोणता शब्द सांकेतिक भाषा वापरली बघा? स्टार. आसाठी कोणता आहे मी लिहून घेते बघा. आसाठी आता मी इथं स्टार काढलं. त्यानंतर वळासाठी काय आहे? चौरस, त्याच्यामध्ये गुणुले चिन्ह आणि सर्कल, त्याच्यामध्ये गुणुले चिन्ह. बरोबर ना बघा? वळासाठी ही सांकेतिक भाषा आहे. तर माझा आवळा हा शब्द होता, त्याच्यासाठी माझं हे सांकेतिक चिन्ह आलेलं आहे. तर असं चिन्ह कुठं दिसतं बघा? स्टार, चौरस आणि सर्कल अधिक चिन्हाचं. म्हणजे चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. काही अवघड नसतात विद्यार्थ्यांनो प्रश्न, हे फक्त व्यवस्थित लिंक लावून प्रश्न सोडवायचे असतात. 60वा प्रश्न आहे बघा. खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती कोणती? तंतोतंत काढायची, म्हणजे जी ही प्रश्न आकृती आहे यासारखीच दिसणारी आकृती कुठे आहे बघा? तर 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. तुम्ही चेक करा बघा. इथं 2 रेषा आत आहेत, ही तिरकी रेषा, इथं तिरकी रेषा, इथल्या 2 रेषा, आतल्या 2 रेषा सेम आहे, म्हणून तिसरी आकृती आपली तंतोतंत येणार आहे. 61वा प्रश्न आहे. पुढील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. 35, 10, 15 आणि 24, 20. आता या संख्येमधली चुकीचे पद कसं ओळखायचं? काही संख्यांमध्ये एक विशिष्ट क्रम असतो, पण इथं मला क्रम दिसत नाहीत बघा. 35, 10, 15 आणि 20 ह्या संख्या मला एका टेबलमधल्या दिसत आहेत बघा. 5च्या टेबलमध्ये जर बघितला तुम्ही तर 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 सते 35. 24 हा अंक 5च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून चुकीचे पद कोणता असणार आहे? 24, जो 2 नंबरचा ऑप्शन येतो बरोबर येणार आहे. 62वा प्रश्न आहे बघा. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 17 प्रश्नचिन्ह आहे, 57, 77 आणि 97. याच्यामध्ये विशिष्ट टप्पा किंवा विशिष्ट क्रम आहे असं म्हणता येईल. बघा मी सांगते बघा. 17 अधिक 20 केलं तर आपल्याला 37 येतं. 37 अधिक 20 केलं तर 20चा क्रम आहे, म्हणजेच 20चा टप्पा आहे. 37 अधिक 20 केलं तर आपल्याला 57 आलं, म्हणजे ह्याच्यानंतरची संख्या 57 बरोबर आली. 57 अधिक 20 केलं तर आपल्याला उत्तर काय येतं? 77 आले बघा. त्याच्यानंतर 77 अधिक 20 केलं तर आपलं उत्तर येतं 97.
बघा लक्षात आलं का? म्हणजे 17मध्ये मी 20 मिळवले तर माझं उत्तर किती आलं? 37. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी आपली 3 नंबरचं ऑप्शन येणार आहे. 63वा प्रश्न आहे बघा. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. मी कसं काढायचं तुम्हाला शिकवलेलं आहे. पट्टीच्याद्वारे किंवा तुम्ही रफ पेपरवर जर इथं रेषा असतील तर तळाला काढायची आकृती, पान पलटायचं आहे तशी गिरवायची आणि उत्तर काढायचं आहे. तर प्रश्नाकृतीतील ही प्रश्नाकृती आहे. याच्यातील पाण्यातील प्रतिबिंब हे आपलं सेम या पद्धतीचं येणार. 1 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 64वा प्रश्न आहे बघा. खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा म्हटले. बघू आपण. सगळी पंचकोनाची आकृती आहेत. त्याच्यामध्ये बघा वरती 3 सर्कल दिसतात, इथे एक वाढलेला दिसतो. खाली मात्र 2 इथं देखील वाढलेले दिसतात, म्हणजे 3 झालेत. 3चे इथं 4 झालेत, 4चे इथं 5 झालेत. वरती बघू, इथं 3चे 4 झाले, 4चे 5 झाले, 5चे 6 आहेत का बघू. 1 2 3 4 5 6, म्हणजे इथली आकृती काय येणार? 1 1ने वाढणार. वरती सर्कल 7 आले पाहिजेत आणि खाली चौकोन आपले काय असणार आहेत? 5 आहेत म्हणून 6 आले पाहिजेत. मग 6 चौकोन असणारी आकृती शोधू पहिला. इथं बघा इथं दिसत आहेत, वरती मात्र 7 पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7 सर्कल आहेत म्हणून 3 नंबरची आकृती आपली बरोबर येणार आहे. 65वा बघा. सोबतच्या प्रश्नाच्या रिकाम्या चौकटीत कोणते एकच अक्षर लिहिल्यास 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. एकच अर्थ लिहायचा आहे बघा, म्हणजे शब्द टाकायचा आहे. इथं 3 4 चौकटी आपल्याला रिकाम्या दिसत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हे ऑप्शनमधले शब्द टाकून, अक्षर टाकून शब्द तयार करायचा आहे. अमळ होतो का बघा? नाही. समळ पण नाही होत, गमळ पण नाही होत. क टाकून बघू. कमळ, करवत, खडक, नाक, म्हणजे एकच शब्द 4ही चौकटीमध्ये आला पाहिजे. त्यानुसार मात्र अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. तर क पासून आपले 4ही शब्द अर्थपूर्ण झालेले आहेत म्हणून 4था ऑप्शन बरोबर द्यायचा आहे. 66वा प्रश्न आहे बघा. खालील चिन्हमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हमालिका पर्यायातून शोधा. बघू आपण. 2 सर्कल आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा 1 2 3 सर्कल झालेत. चौथ्या आकृतीत 1 2 3 4 झालेत. चौकोनमध्ये बघा 1 2 3 4, इथं 4 आहेत. 1 2 3 म्हणजे इथं 3 आहेत. इथं 1 2 म्हणजे इथं कमी झालेलं आहे. चौकोन कमी झालेलं आहे, सर्कल वाढलेलं आहे. आता इथं सर्कल 4 आहेत, म्हणजे इथं सर्कल किती असायला पाहिजेत? 5 असायला पाहिजेत. आणि ह्यातला चौकोन मात्र कमी केला पाहिजे, कारण इथून तो कमी होत आला आहे. कळलं का बघा? म्हणजे 4 आणि 5 सर्कल, 5 सर्कलची आकृती कुठे आहे बघा? 1 2 3 4 5, आणि चौकोन फक्त 1 राहायला पाहिजे, कारण इथं 2 आहेत म्हटलं हे कमी झालेलं पाहिजे, म्हणून 2 नंबरची आकृती आपली बरोबर ऑप्शन येणार आहे. 67 बघा. एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर चौकोन, 2 बरोबर सर्कल, 7 बरोबर त्रिकोण, तर 1 बरोबर पंचकोन असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत चौकोन गुणिले चौकोन कसे लिहाल? मग चौकोन गुणिले चौकोन म्हणजे काय? चौकोनाची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 5 दिलेली आहे. म्हणजेच काय? 5 गुणिले 5 करायचं आहे आपल्याला. इथं 5 दिलेलं आहे म्हणून चौकोन गुणिले चौकोन म्हणजे 5 गुणिले 5 कसे लिहाल? मग इथं 5 गुणिले 5 लिहिलं म्हणजे झालं नाही. 5 गुणिले 5 केल्यानंतर आपलं उत्तर काय येणार विद्यार्थ्यांनो? तर उत्तर आपलं 5 5 25 येणार. मग 25 कसं लिहिणार? 25साठी देखील त्यांनी विशिष्ट सांकेतिक भाषा वापरलेली आहे. आता 25 म्हणजे आपला अंक हा 25 आला, पण 2साठी त्यांनी कोणता सांकेतिक भाषा वापरली? सर्कल. आणि 5साठी चौरस, म्हणजेच सर्कल आणि चौरस अशी आकृती कुठं आहे बघा? सर्कल आणि चौरस 3 नंबरची आकृती दिसते, ती आपली बरोबर असणार आहे. 68वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत एकूण वर्तुळे किती आहेत? मोजू आपण. इथं डोळ्यांमध्ये बघा 1 2 3 4 दिसतात. इथं 5 6 7 8 9 आणि हा मोठा एक सर्कल 10. एकूण आपल्याला 10 सर्कल दिसलेत बघा. परत एकदा मोजते मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा मोठा एक 10. 1 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 69 70साठी बघा गटाशी जुळणारे पद काढायचे आहे. 69मध्ये बघा सायकल, ट्रॅक्टर, मोटार ही तिन्ही वाहने काय आहेत? आपली रस्त्यावर चालणार आहेत. तर जहाज, बैलगाडी, विमान आणि रॉकेट यामधला कोणतं गटाशी जुळणार? जहाज, विमान. जहाज हे पाण्यावर चालतं, विमान आकाशात, रॉकेट आकाशात, बैलगाडी ही आपली या गटाशी जुळणारे पद आहे, रस्त्यावर चालणारी गाडी आहे. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 70वा. त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोणांचा क्रम बघा उलटसुलट केलेले आहेत, फक्त काही वेगळं नाही आहे. इथली आकृती आपल्याला काढायची आहे. 1 2 3 4मध्ये मग फक्त आपल्याला मग त्रिकोणाचीच आकृती शोधायची आहे, जी इथं दिसते बघा 3ऱ्या ऑप्शनमध्ये. ही चौकोन आहे, ही पंचकोन आहे, हा समभुज चौकोन आहे. पण आपल्याला तिन्ही बाजू असणारी आकृती 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसते म्हणून तो बरोबर द्यायचा आहे.
71 बघा, गौरवच्या आईला एकच भाऊ आहे, ते पुण्याला राहतात, तर गौरवला किती मामा आहेत? प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे, आईला एकच भाऊ आहे, मग गौरवला देखील मामा एकच असणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपण बरोबर द्यायचं आहे. जर असं म्हणलं असतं गौरवच्या आईला 2 भाऊ आहेत, त्यातील एक मामा पुण्याला राहतात, तर ते गौरवला मामा किती? तर मामा 2 असणार आहेत, एखादा पुण्याला राहिला म्हणून आणि दुसरा एक असणारा असा म्हणून. तर आपल्याला इथं एकच म्हटले म्हणून एकच ऑप्शन द्यायचं आहे. 72 आहे, खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिमा काढायची आहे, सांगितले मी रफ पेपरला ह्या साईडला काढायची, कारण ह्या रेषा ह्या साईडला आहेत आणि ती बाजू पलटून त्या साईडला ती आकृती परत गिरवायची. तर याचं परत जर मी इकडून उलटं लिहिलं तर यू हे इकडे येईल, पी इकडं जाईल, म्हणून तुम्ही काढून बघा उत्तर मी ज्या पद्धतीने रफ पेपरवर काढायला शिकवली त्या पद्धतीनं. तर आपला 1 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. तर बघा, केळी आंब्यापेक्षा स्वस्त आहे, आंबे सफरचंदापेक्षा महाग आहे, तर सर्वात महाग फळ कोणते? काय म्हटलं आहे बघा, केळी आंब्यापेक्षा स्वस्त आहे. केळी आंब्यापेक्षा स्वस्त म्हणजे आंबे महाग असणार आहेत, बरोबर का? बघा, केळी आंब्यापेक्षा स्वस्त आहेत म्हणजे कमी स्वस्त आहेत ना, म्हणून मी हे टोक इकडं लिहिलं. ह्या पद्धतीनं आपण अशी प्रश्न सोडवतो. तर आंबे सफरचंदापेक्षा महाग आहेत, आंबे सफरचंदापेक्षा महाग आहेत. आता आंबे काढायचे आहेत आपल्याला. आता इथं परत लिहिते बघा, मी कालच्या प्रश्नपत्रिकेत देखील असा प्रश्न आला होता, आंबे सफरचंदापेक्षा महाग आहेत. इथे सफरचंद बरोबर आहे का? बघा, आंबे सफरचंदापेक्षा महाग आहेत, आंबे सफरचंदापेक्षा महाग आहेत, सफरचंद कमी स्वस्त झाले म्हणजे स्वस्त झाले. तर केळी, आता केळी आंब्यापेक्षा स्वस्त आहेत, केळी आंब्यापेक्षा स्वस्त आहेत, मग केळी महागच झालीत ना. इथं वरती देखील आपण केळी महागच आहे तसं दाखवलं होतं. पहिला वाक्यानुसार घेतलं तर असं आलं, मला आंबे सफरचंद काढायचं होतं म्हणून मी परत असं वाक्य लिहिलं, म्हणजे केळी इथं आलीत, आंबे सफरचंदापेक्षा महाग आहेत हे वाक्य आलं आणि केळी देखील केळी आंब्यापेक्षा स्वस्त आहेत म्हणजे हे देखील वाक्य ह्याच्याशी अनुसरून आलेलं आहे. मग काय प्रश्न विचारला आहे बघा, सर्वात महाग फळ कोणते? सर्वात महाग फळ आपण इकडून बघतो, कारण की हे कमी स्वस्त किंवा कमीचं चिन्ह हे दाखवतं, म्हणून कमी म्हटलं तर स्वस्त काय विचारलं तर केळी येणार आणि महाग विचारलं तर हे आंबे येणार. तर बघा, ऑप्शन पहिला आहे तो आपला बरोबर येणार आहे. 74वा प्रश्न आहे, सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. तिन्ही आकृतीत सामायिक असणारे अक्षर, तिन्ही आकृतीत म्हणजे ह्या त्रिकोणमध्ये देखील पाहिजे आणि ह्या आयतामध्ये देखील पाहिजे आणि ह्या पंचकोनामध्ये देखील पाहिजे. तर तिथं ह्याच्यात बघितले तर ई हा अक्षर बघा त्रिकोणात देखील येतं, आयतात देखील येतं आणि पंचकोनात देखील येतं, म्हणून ई हे अक्षर 4 नंबरचं ऑप्शन आहे ते आपलं बरोबर येणार आहे. सामायिक काढायचं होतं म्हणून ते येणार. 75वा प्रश्न आहे, एका रांगेत जॉन मध्यभागी उभा असून त्याच रांगेतील क्रमांक 16वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती? आता हे कसं काढायचं बघा, रांगेतील स्थान काढताना आपण सुरुवातीला ही जर रांग आहे समजा, तर रांगेतील मध्यस्थानी हा कोण आहे? जॉन आहे. जॉन हा इथं आहे, जॉन किती नंबरला आहे? 16वा नंबरला आहे. ही रांग आहे, रांगेतील मध्यभागी जॉन येतो, तर रांगेतील मुले काढायची आहेत, बरोबर ना, एकूण मुले काढायची आहेत. तर आपण कसं काढणार, तर इथं 16 आहेत म्हणजे ह्याच्या पाठीमागचा क्रमांक किती असणार आहे? 15. म्हणजे ही कुठं एका साईडला जर 15 मुले असतील तर ह्या साईडला देखील ही 15 मुले असणार आणि 16वा नंबरचा हा जॉन असणार. म्हणजेच काय असणार बघा, 15 अधिक 15 अधिक जॉन 1 म्हणजे 15 अधिक 15. जॉनच्या इकडची 15 मुलं, जॉनच्या ह्या साईडची 15 मुलं, 15 अधिक 15 आणि जॉनला 1 प्लस केला आपण, 15 अधिक 15 30 आणि जॉन 1 31. एकूण मुले किती आलीत आपली? 31 आली. कुठं आहे बघा, 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर आलेला आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, जरासा टफ वाटत होता पेपर, पण मी तुम्हाला व्यवस्थित अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजवलेलं आहे. जर हे स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.